नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज तुम्हाला मी आमचं घर कसं आहे ते मी तुम्हाला दाखवतो. घर आमचं घर साधं आणि सिंपल आहे आणि तुम्हाला मी मधीचा पण नजारा दाखवतो आमच्या घरामधला आणि बाहेरून पण थोडंफार दाखवतो. आमचं घर कोणत्या टाईपचं आहे ते तुम्हाला मी आजच्या ब्लॉगमध्ये दाखवतो मित्रांनो. तर मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे. तर मित्रांनो, हे पहा, आमचा हसता खेळता परिवार. हे 2 घरचे आमचं मुलं आहेत. एकदम चांगल्या पद्धतीने खेळतात. हे पहा मित्रांनो, हे पाहून तर लहानपणीची आठवण येते यार. अशाच पद्धतीने आम्ही पण खेळायचो. त्या काळामध्ये मोबाईल पण नसायचे, त्याच्यामुळं अशाच प्रकारचे खेळ, वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळले जात होतो आम्ही. हे पहा, किती आनंदाने नाच करतात. अशाच प्रकारे आम्ही पण खेळायचो खूप. आणि ह्या आमच्या घराच्या समोरची जागा वट्याची. आणि हे पहा, शेजारचं नेचर कसं आहे मित्रांनो. एकदम मोकळं वातावरण, एकदम मस्त फील होतंय मित्रांनो. आणि हे वट्याच्या समोरची जागा. आमच्या घराच्या समोर हे पहा, लहान लहान आंबे लावलेले आहेत. हे सर्व केसर आंबे आहेत मित्रांनो. आणि इकडे पहा, काजू, केळी आणि साईडला पाण्याची टाकी. एकदम मस्त. हे पहा, 2-3 केळी पण आहेत इथं. आणि हा एक केसर आंबा छोटासा आहे, त्याला पण मोहर पण आलेला आहे आणि छोटे छोटे आंबे पण आले आहेत मित्रांनो. हे पहा, थोडेफार आंबे पण बसलेले आहेत. ढग निघतात त्याच्यामुळं मोहर एकदम करपून गेला. आणि हे आमचं घर. आता आपण घरामध्ये प्रवेश करूया. हे पहा, घराच्या मधीची जागा. आणि हे इथं वट्यावरती भात ठेवलेले आहे. समोर बोर्ड आहे. इथं टीव्हीची जागा आहे मित्रांनो. आणि हे पहा, भात. आणि हे मधची जागा, खोली आहे, त्याच्यामध्ये देव आहे, देवाचा स्थान आहे इथं. आणि ह्या साईडला पाहिले तर हे पहा, लाईट बीट. आमचं घर जे आहे ते माळामध्ये आहे मित्रांनो. आणि हे पहा, याच्यामध्ये आम्ही झोपतो. आणि हे पहा, इथं कपाट आहे, वरती फॅन आहे. आणि इकडे माझं खेळण्याचं हेल्मेट, क्रिकेट खेळण्यासाठी हे हेल्मेट माझं आहे मित्रांनो. आणि इकडे खुटवले आहेत, भात बीत आहे, त्याच्यामध्ये भरेल. आणि हे पहा, अशा प्रकारे आमचं घर आहे. आणि हे स्वयंपाक रूम मित्रांनो. इकडे स्वयंपाक चालू आहे. आणि इकडे पाहिले तर तुम्हाला दाखवतो, इकडे हीटर आहे मित्रांनो. आंघोळ करण्यासाठी ह्या हीटरने आम्ही पाणी तापवतो. एक छोटासा टीप आहे, त्याच्यामध्ये पाणी तापतं. आणि इकडे पाहिले तर मोरी आहे मित्रांनो, याच्यामध्ये आंघोळ केली जाते. अशा प्रकारे. आणि हा आहे आमचा गोठा जनावरांसाठी. रात्रीच्या वेळेस ह्या ठिकाणी आम्ही बैल बांधतो. 2-3 जनावरं आहेत आणि ह्याच ठिकाणी मस्त राहतात. आणि ह्या गोठ्याचा दरवाजा. हे पहा, इकडे जनावरं आम्ही बैल बांधून घातलेले आहेत चरण्यासाठी. आणि ह्यात तणस त्याला घालले आहे. अशा प्रकारे. तर मित्रांनो, अशा प्रकारचं आमचं घर आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. जय हिंद, वंदे मातरम.